नमस्कार सर्व पक्षमित्रांना. माझा नमस्कार. मी राजू कसंबे. तुम्हाला माहिती असेल की मागील वर्षी आपण लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र पक्षमित्र संघटनेतर्फे एक वेबिनारची सिरीज घेतली होती. तर त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा आपण अशा प्रकारे मराठीमधून पक्षांबद्दलचे वेबिनार घ्यायचं ठरवलं आणि यावेळेस महाराष्ट्र पक्षमित्र सोबत जुळलं BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर मुंबई. तर यामध्ये आपण अनेक वेबिनार घेतोय आणि आजचा आपला जो आहे 13वा वेबिनार आहे. मराठीमध्ये हे फ्री वेबिनार्स आपण घेतोय आणि याला संपूर्ण महाराष्ट्रातून पक्षमित्र जॉईन करत असतात. आजचा वेबिनार माधुरी देशमुख ह्या घेणार आहेत आणि त्यांचा विषय विंडो बर्डिंग. अतिशय इंटरेस्टिंग असं त्यांचं विंडो बर्डिंगचा म्हणजे खिडकीतून पक्षी निरीक्षणाचा अनुभव आहे आणि त्यामध्ये त्यांनी 130 पेक्षा जास्त प्रजाती मुंबईसारख्या शहरामध्ये खिडकीतून छायाचित्रबद्ध केले. तर महाराष्ट्र पक्षमित्रबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे या वर्षी जानेवारीमध्ये महाराष्ट्र पक्षमित्र संघटनेला 40 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रम साजरा करणार आहोत. तर आजच्या वेबिनारला उपस्थित असलेल्या पक्षमित्रांपैकी जर कोणी सदस्य नसतील तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आजीवन सदस्यत्व घ्यावं, लाईफ मेंबरशिप. जर तुम्ही घेतली तर तुम्हाला पक्षमित्र ह्या महाराष्ट्र पक्षमित्रच्या त्रैमासिक मुखपत्राचं प्रिंटेड कॉपीज मिळतील दर 3 महिन्याला, म्हणजे त्रैमासिक. आणि मेंबरशिप कशी घ्यायची आहे सर? हा, त्याची आपली पक्षमित्राची वेबसाईट आहे पक्षमित्र.org www.पक्षमित्र.org. तिकडनं घेता येईल. ओके, ते आपण चॅटमध्ये सागर किंवा प्रियंका कोणीतरी ती वेबसाईटची लिंक टाकेल. ओके, त्याच्यावरनं तुम्हाला घेता येईल. फक्त 1000 रुपये मेंबरशिप आहे आणि सध्या आपल्या संस्थेत पक्षमित्र संघटनेशी 1300 सदस्य जुळलेले आहेत. आणि विशेष म्हणजे दरवर्षी आपण पक्षमित्र संमेलन घेत असतो आणि यावर्षीचं संमेलन सोलापूर येथे होणार आहे आणि त्यासाठी मारुती चिदंपल्ली सर पण उपस्थित असणार आहेत. त्यानंतर हे वेबिनार ऑर्गनाईज करण्यामध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी सुद्धा जुळलेली आहे आणि या ठिकाणी मी काम करतो. माझ्यासोबत माझ्या संस्थेतले सहकारी प्रियंका जुंद्रे आणि सागर महाजन सुद्धा जॉईन झालेले. तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी निसर्ग संवर्धनासाठी संपूर्ण देशामध्ये काम करते. संशोधन आणि निसर्ग संवर्धन आणि निसर्ग शिक्षण या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये BNHS काम करते. आणि BNHSचे सदस्यत्व घेतल्यास तुम्हाला हॉर्नबिल नावाचं त्रैमासिक रंगीत असं पोस्टाने घरी येतं आणि इतर तुम्हाला अनेक फायदे त्याद्वारे मिळतात. हे BNHSचं कन्झर्वेशन सदस्यत्व कसं घ्यायचं सर? मग काय म्हटलं? BNHSचं सदस्यत्व कसं घ्यायचं सर? मग व्हॉट इज द प्रोसिजर? हा, याची पण मी तुम्हाला लिंक दाखवतो www.bnhs.org नावाची. ती पण आपल्या प्रियंका किंवा कोणी सागरला मी विनंती करेल की त्याने ती पोस्ट करावी लिंक. त्या वेबसाईटवरनं तुम्हाला ऑनलाईन मेंबरशिप घेता येईल. तर हे आमचं संवर्धन शिक्षण केंद्र आहे BNHSचं मुंबईचं. असे आणखी 2 केंद्र नागपूर आणि दिल्ली येथे आहेत. तर या ठिकाणी आम्ही अनेक गोष्टी म्हणजे पर्यावरण शिक्षणाच्या संबंधीच्या पार पाडत असतो. जसं की आम्ही हौशी पक्षीमित्र किंवा निसर्ग मित्रांसाठी कोर्सेस घेत असतो. जसं बेसिक कोर्स इन ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षीशास्त्र, लिडरशिप कोर्स इन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, बेसिक कोर्स इन बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरं, पक्षी, जैवविविधता, त्यानंतर कीटकशास्त्र, एंटेमॉलॉजी, बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र, मरीन बायोलॉजी म्हणजे समुद्री जैवविविधता शास्त्र. तसेच आम्ही सिटीझन सायन्स प्रोग्राम जसं संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आम्ही दर महिन्याला पक्षी गणना घेत असतो. त्यानंतर सालीम अली पक्षी गणना, पक्षी सप्ताह अशा अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी असतो. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी याच्या व्यतिरिक्त आम्ही म्हणजे ह्या शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त दुसरे पण कॅम्प्स आणि प्रोग्राम्स घेतो. जसं आता ऑक्टोबर आणि मार्चमध्ये अंदमान, आसाम, त्यानंतर रणथंबोर, केवलादेव, लावा, नेवरा व्हॅली, ताडोबा, कर्नाळा, तुंगारेश्वर असे अनेक कार्यक्रम बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी घेत असते. तर इथे मी या माझं प्रेझेंटेशन थांबवतो आणि आजच्या ज्या आपल्या वक्त्या आहेत त्यांना मी याच्यासाठी सादरीकरणासाठी आमंत्रित करतो. माझं प्रेझेंटेशन थांबलंय ना?
तर हो. माधुरी देशमुख यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या गृहिणी आहेत, म्हणजे होममेकर. त्यांचा महत्वाचा आणि छंद म्हणजे फोटोग्राफी आणि पक्ष्यांचं छायाचित्रण, हे हा त्यांचा छंद आहे. त्याच्यासोबतच त्यांना मॅक्रो फोटोग्राफी म्हणजे छोट्या प्राण्यांचं म्हणजे कीटक वगैरेंची छायाचित्र घेण्यास सुद्धा आवड आहे. आणि हा त्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद गेल्या 4-5 वर्षांपासून जडला आहे. आणि आतापर्यंत त्यांच्या खिडकीतनं काढलेल्या पक्ष्यांची संख्या 134 पर्यंत आलेली आहे. तर आपण माधुरी मॅमना विनंती करू की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं. दिसतंय का? हो, आलंय आलंय. येस, आलंय, पूर्ण आलंय. नमस्कार सगळे पक्षी मित्रांना माझा. नमस्कार. आजचा विषय विंडो बर्डिंग म्हणजेच खिडकीतून पक्षी निरीक्षण. आता हे बॅकग्राऊंडला जे मी चित्र टाकलंय पिंपळाच्या पानांचं, त्याचं फार मोठं महत्व आहे माझ्या पक्षी निरीक्षणात. माझ्या घराच्या बाजूला एक पिंपळाचं सुंदर झाड आहे आणि त्या झाडावर असंख्य पक्षी, फुलपाखरं अशी येत असतात. आणि त्यामुळे मला पक्षी बघण्याचा खूप चांगला त्याच्यामुळे मला फायदा झालेला आहे. बरं, हे प्रेझेंटेशन मी आतापर्यंत कधीही केलं नाही, पहिल्यांदा आहे, त्यामुळे काही चूक झाली तरी समजून घ्यावं प्लीज. बरं, हे पिंपळाचं झाड मी विशेषतः टाकलं इकडे. ह्या झाडावरती अनेक कीटक, फुलपाखरं आता सांगितल्याप्रमाणे येतात आणि ते खाण्यासाठी, आणि त्या झाडावरची फळं येतात ती खाण्यासाठी अनेक पक्षी इथे माझ्या घराच्या बाजूला जे झाड आहे, बाजूच्या फोटोमध्ये दिसतंय, तो माझ्या घरातला व्ह्यू आहे आणि ते पिंपळाचं झाड आहे. काही महिन्यापूर्वीच ते झाड थोडं ट्रिम केलंय गरवारीने, त्यामुळे जरा मला दुःख होतंय, पण तरी आहे माझ्या बाजूला, ह्याचा आनंद आहे फार. दुसऱ्या साईडला हायवे आहे माझ्या घराच्या, आणि एवढं असून सुद्धा इथे एवढे पक्षी येतात ह्याचं मला अजूनही आश्चर्यच वाटतं. आतापर्यंत 134 प्रजाती बघितल्यात मी पक्ष्यांच्या, अनेक, म्हणजे आकाशातून उडताना किंवा माझ्या झाडावरती. त्यातले काही कॉमनर्स, सम कॉमनर्स, म्हणजे नेहमी आपल्याला दिसणारे पक्षी असे येतात, ते म्हणजे कॉपरस्मिथ बार्बेट. हा आपल्या मुंबईचा पक्षी आहे, त्याला तांबट म्हणतात मराठीत. त्याचबरोबर हा इंडियन गोल्डन ओरिओल, त्याला हळद्या म्हणतात, तो पण आपल्याला बऱ्यापैकी या सीझन मध्ये आणि ओव्हरऑल दिसतो. मधले थोडे महिने सोडले तर हा पक्षी आपल्याला नियमित दिसतो. त्याच्या बाजूला आहे अलेक्झांड्राईन पॅराकिट, ती मादी आहे. आणि हे पक्षी आपल्याला नेहमी दिसतात, रेड वेंटेड बुलबुल. आता हा अलेक्झांड्राईन पॅराकिट आहे, ते मी ऑब्झर्व केल्याप्रमाणे सकाळी तुम्ही बघाल तर रोज रिंगेड पॅराकिट आणि हे दोन आपल्याला विरुद्ध दिशेने जाताना दिसतात. रोज रिंगेड पॅराकिट म्हणजे आपला नेहमी आपण बघतो तो पोपट, तो साधारण नॉर्थ ईस्ट कडून आपल्या साईडला येतो, म्हणजे साऊथ वेस्टला जातो तो, आणि बरोबर उलट्या दिशेने, म्हणजे साधारण नॉर्थ वरनं साऊथला साऊथ वरनं नॉर्थला अलेक्झांड्राईन पॅराकिट जातात, त्यांच्या बरोबर विरुद्ध दिशेने. आणि हेच घरी परतताना त्यांची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. बरं, हे आता आपण बघतोय ते एशियन कोयल फिमेल, आपण कोकिळा म्हणतो, जी गाते. ऍक्च्युली गात नाही, तो गातो, मेल गातो. काळा जो आहे तो
नर आहे आणि तो गातो. आणि त्याच्या बाजूला ठिपके आणि शेपटीवरती लाईन्स असलेली आहे ती त्याची मादी आहे, फिमेल. इथे हा रोज रिंगेड पॅराकिट, आपला नेहमीचा कॉमन दिसणारा पोपट, त्यातला हा नर आहे. त्याच्या गळ्याला असा एक रिंग असते आणि मादीच्या गळ्याला नसते. हा एक फरक आहे त्या दोघांमधला. तसेच हे खाली आपली नेहमीची चिमणी आणि हे सनबर्ड्स आपल्याला रोज चिवचिवाट करून उठवतात सकाळी ते. कॉमनर्स झाले, आता काही अनकॉमनर्स. हा व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, आपण खंड्या म्हणतो याला. ह्या सीझन मध्ये तो बऱ्यापैकी दिसतो मला. इथे आवाज पण ऐकू येतो, इकडून तिकडे उडतानाचा पण दिसतो. हा इंडियन ग्रे हॉर्नबिल, सध्या आमच्या पार्ल्याचा तो रेसिडेंट झालाय, रहिवासी आहेत आणि बऱ्याच ठिकाणी यांचं दर्शन घडतंय पार्ल्यातल्या लोकांना. त्यामुळे एक वेगळा पक्षी दिसल्याचा सगळ्यांना आनंद मिळतो त्याच्यामुळे. ही व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन मी माझ्या घरातून काढली आहे. माझं घर 7व्या मजल्यावर आहे आणि ही ऑलमोस्ट 6व्या मजल्यावर झाडावर येऊन बसली होती पूर्ण दिवस. हे मला फारच आश्चर्य वाटलं. युजली ही वॉटर हेन फार शाय असते, पळत असते इकडे तिकडे, पण अख्खा दिवस ती ह्या झाडावर बसलेली मला दिसली. सकाळी साधारण मी 9 वाजता बघितलं होतं, म्हणजे माझं ऑब्झर्वेशन झालं त्यावेळेला. तिथपासून ती अगदी सूर्यास्त होईपर्यंत, अंधार पडेपर्यंत मला दिसत होती. म्हणजे ते बघूनच मला खूप कमाल वाटलेली खरं. काही दिवसापूर्वी इंडियन रॉबिन फिमेल, म्हणजे ही मला आता काही दिवसापूर्वी दिसली होती. आपल्या इथे मी ही पहिल्यांदाच बघितली इतक्या वर्षात, त्यामुळे मी तिला अनकॉमनर मध्ये टाकलेलं आहे. हा पेल बिल्ड फ्लॉवर पेकर, असं छान पिंपळाची फळं खाताना मला दिसला होता. ह्याचं पण दर्शन तसं होतं बऱ्यापैकी सीझन मध्ये, पण फार कॉमन नाहीये. थंडीत दिसणारे हे आपले ऍशी ड्रॉंगो आणि ब्लॅक ड्रॉंगो, कोतवाल म्हणतात त्याला मराठीत. हे आपल्याला या झाडावरती छोटे कीटक किंवा पक्षी, सॉरी कीटक किंवा आपल्या वॅस्प असतात ते पकडताना दिसतात. नाव कॉमन आहे यांचं दोघांचं, पण खूपच अनकॉमन आहे ते मात्र. ही कॉमन ककू मला तसं 2 वर्षापूर्वी जस्ट उडत जाताना दिसली होती माझ्या झाडावरनं, पण आयडी साठी शुअर नव्हते, त्यामुळे मी काय ते नाव गृहीत धरलं नव्हतं त्यावेळेला. आणि ह्या वर्षी ती अगदी अलगद समोर येऊन बसली माझ्या हातात कॅमेरा असताना, त्यामुळे मला हा फोटो काढता आला. पण आपल्या कावळ्यांनी मात्र त्यांना जास्त काळ टिकू दिलेलं नाही इकडे. दुसरा कोणी पक्षी आला की कावळे असे त्यांना उडवून लावतात. आणि तशीच ही कॉमन हॉक ककू, ही सुद्धा येऊन बसली. खूप आतमध्ये होती जाळीमध्ये पिंपळाच्या, म्हणून हा फोटो काय फार छान आलेला नाहीये, पण रेकॉर्ड म्हणून मी तो आता ठेवलेला आहे. आपल्याला असे सुद्धा दिसू शकतात इथे. आमच्या इकडच्या पक्षी मित्र मंडळ आहे पार्ल्याचं, त्याच्यात बऱ्याच जणांना माझ्यापेक्षाही अनेक वेगवेगळे पक्षी इथे दिसतात, अनकॉमन पक्षी सुद्धा. हा इंडियन रोलर. मॅम तुमची स्क्रीन थोडी शो अप होण्यात थोडा प्रॉब्लेम येत आहे. हो का? नेटचा काही प्रॉब्लेम असू शकतो का? ऍक्च्युली मॅम काही इश्यू वाटत नाहीये सर. तुमच्याकडे इंटरनेट ऍक्सेस चेक कराल? दिसतोय का? माझ्याकडे पूर्ण नाही, मला पण स्पष्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. दिसतंय? हो हो स्पष्ट आहे. आवाज ऐकू पण एकदम स्पष्ट आहे. आलंय ना? हा, बोलू होता? हो बर. हा इंडियन रोलर मला हा गेल्या वर्षीपासून दिसतोय इथे.
सॉरी 2 वर्ष आधीपासून दिसतो इथे. एकदा तो जस्ट झाडावर बसला आणि ऍज युज्युअल कावळ्यांनी त्याला लांबपर्यंत हकलून दिलं आणि लकीली हा मला त्याचा उडतानाचा शॉट मिळाला. प्लस यावर्षी त्याचं दर्शन चांगलं झालं होतं. इंडियन रोलर बरोबर मला यावर्षी युरोपियन रोलर सुद्धा दिसला होता, पण तो फारच उंच असल्यामुळे ह्याच्यात फोटोमध्ये म्हणजे फोटो मी ह्याच्यात ऍड केला नाहीये त्याचा. आपल्या शहरात रॅप्टर्स म्हणजे गरुड किंवा तत्सम पक्षीभक्षक पक्षी आपल्याला दिसू शकतात ह्याच्यावरती आधी माझा विश्वास नव्हता, पण आता नक्कीच आहे. हा सगळ्यात पहिला दिसलेला मला अमूर फाल्कन 2017 हा जो फोटो येतो, अगदी लवकर सकाळी म्हणजे 7च्या आसपास डिसेंबरमध्ये जेव्हा जस्ट उजाडत असतं त्यावेळेला हा समोरून छान उडत येत होता. आणि ते बघून आधी म्हणजे प्रत्येक वेळेला मला जेव्हा नवीन पक्षी दिसतो त्यावेळेला माझा हात थरथरत असतो एक्साइटमेंटमुळे. आणि हा दिसल्यावरही तेच झालं. जेमतेम मला हा कसा बसा शॉट मिळाला आणि हा माझा पहिला अमूर फाल्कन, कधीही नव्हता बघितला त्याच्या आधी. तो मला माझ्या खिडकीतून दिसलेला आहे. त्याच्या डाव्या बाजूला आहे तो शाहीन फाल्कन. गेल्या वर्षी तर याने इतका छान शो केलेला, म्हणजे डिसेंबर ते मार्च पर्यंत अगदी रेग्युलर मला दिसलेला होता हा. आणि इवन त्याचा तो एरियल त्याने कबुतराला पकडलेलं सुद्धा मी बघितलेलं आहे. फार लांब होता त्यामुळे चांगले शॉट्स नाही आले, पण हे असे थरारक अनुभव माझ्या खिडकीतनं मला बघायला मिळतात त्याचा मला फार आनंद होतो. युरेशियन हॉबी हा सुद्धा मला गेल्या वर्षीपासून इथे दिसतोय, या वर्षीही मला दिसला. हे सगळे म्हणजे रेप्टर्स इकडनं दिसतात म्हटल्यावर त्या वेगळंच एक फिलिंग येतं. म्हणजे काही दिवसापूर्वी मला ही पॅलिड हॅरियरची फिमेल दिसली. आणि पेरिग्रीन फाल्कन मला दिसत होता, गेले 3-1 वर्ष दिसलाय, पण असा जवळ नव्हता दिसला. तो मला आता गेल्या आठवड्यात मिळाला. हा फारच छान सुंदर फोटो मिळालाय मला त्याचा. त्यामुळे अतिशय सुंदर असे दोन्ही पक्षी माझ्या खिडकीत मला मिळालेले आहेत. आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, शिक्रा सुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूला फिरताना बऱ्याच पक्षी मित्रांनी बघितला असेल. त्यातला हा एक जुवेनाईल आहे, डाव्या बाजूला आहे शिक्राच्या फोटोमध्ये तो. आणि लाल डोळ्याचा आहे तो नर आहे शिक्रा. ते सुद्धा असे आपल्याला अगदी थ्रू आउट नाही दिसत पूर्ण वर्षभर, पण दिसायला लागले की खरोखर म्हणजे रोज दिसतात. ते रोज दिसायला लागतात. म्हणजे एका वेळेला मी 2 ते 3 सुद्धा एका वेळेला उडताना बघितलेले आहे तिथनं. हा युरेशियन स्पॅरोहॉक म्हटलं तर हा फार म्हणजे दुर्लभ आहे आपल्या इथे, पण तरी माझ्या विलेपार्लेच्या पक्षी मित्रांना एक 2-3 वर्ष आधी हा दिसलेला आहे. हा ओरिएंटल हनी बझार्ड सीझन आला की आपल्याला रेग्युलर दिसतोच इथे. आणि ह्याचे एका दिवसात मी 3 मॉर्फ बघितलेले आहेत. एक पूर्ण व्हाईट, एक पूर्ण डार्क, आणि आता जो फोटो दिसतोय तो मी मध्ये माझ्या एका पोस्टवर पण टाकलं होतं. म्हणजे आणि हा व्हाईट आईड बझार्ड मला हा सुद्धा गेल्या वर्षीपासून इथे आकाशात उडताना दिसतो बऱ्यापैकी, सीझन मध्येच ऑफकोर्स. आपल्याला घरी बसून कधी आपल्याला ईगल्स दिसतील, गरुड दिसतील असं मला वाटलं नव्हतं, पण बऱ्यापैकी इथनं त्यांचं दर्शन झालेलं आहे. त्यातला हा बुटेड ईगल पेल मॉर्फ, आणि त्याच्या उजव्या बाजूला आहे तो डार्क मॉर्फ.
हे सुद्धा सीझन मध्ये आपल्याला इथे पार्ल्याच्या आकाशात दिसतात आम्हाला. आणि खाली आहे तो ग्रेटर स्पॉटेड ईगल. हा मला गेले 1-2 वर्ष दिसतोय इथे सीझन मध्येच. आणि आता गेल्या महिन्यात मला हा फुलवेसन्स मॉर्फ तो सुद्धा दिसला होता. म्हणजे अशी व्हरायटी मला इकडनं दिसते, ह्याचं खूप मलाच आश्चर्य वाटतं कधी कधी की असंच हे पण दिसू शकतं का असं. सगळ्यात स्पेशल म्हणजे बोनेलीज ईगल आणि शॉर्ट टोड स्नेक ईगल. हे युजली आपल्याला ग्रासलँड्स आणि डोंगर ह्या ठिकाणी दिसतात, ते सुद्धा इथे मला दिसलेले आहेत. हा बोनेलीज ईगलचा जुवेनाईल आहे आणि तो एकदाच दिसला आतापर्यंत तरी, पण दिसलाय रेकॉर्ड पुरता तरी मला हा फोटो मिळालेला आहे. हा स्पेशल अपीरियन्स इजिप्शियन वल्चर. हा गेल्या वर्षी असंच दुपारची मी जस्ट डोकावून बघितलं त्यावेळेला असं समोरून एक मोठा पक्षी येतोय असं दिसलं मला. म्हणून मी माझा कॅमेरा तसा तयारच असतो ठेवलेला टेबलवर, त्यामुळे मी कॅमेरा घेतला आणि बघितलं तर कळलं हा कोणतरी वेगळा आहे. आणि जसा जसा तो जवळ येत गेला तसं कळलं की हे वल्चर आहे. आणि मी फोटो काढले पटापट आणि मग आयडी करून घेतली, तेव्हा कळलं की हा इजिप्शियन वल्चर आहे. शहराच्या ठिकाणी गिधाड दिसणं हे फार विशेष आहे असं मला वाटतं. आणि हे पाहून म्हणजे और क्या चाहिए असं एक माझं फिलिंग होतं. वा वा, म्हणजे बरं. आता आपण इतर जे बघतो तर मी साधारण मॅक्झिमम मला जे स्पीशीज दिसलेले आहेत त्याचे मी वर्गीकरण करून ते मी दाखवणार आहे. स्टारलिंग्स म्हणजेच मैना. हे 5 प्रकारच्या मैना मी आतापर्यंत इथनं बघितले आहेत. मधोमध्ये ती आपली कॉमन मैना म्हणजे साळुंकी, ही तर आपल्याला पूर्ण वर्षभर दिसत असते. पण बाजूला ज्या आहेत 4 त्यातल्या वरची जी चेस्टनट टेल्ड आहे ती आपल्याला थंडीच्या सीझन मध्ये दिसते. भरपूर फ्लॉक्स दिसतात याचे. म्हणजे दिवसाला मला तरी सकाळच्या वेळातच कितीतरी फ्लॉक्स जाताना दिसतात इकडून तिकडे. ह्या मैना साधारण अशा ग्रुप्स मध्येच असतात. ब्राह्मिणी स्टार्लिंग सुद्धा मला बऱ्यापैकी म्हणजे या सीझन मध्ये दिसतात. 2 ते 3 इंडिव्हिज्युअल्स असतात युजली. रोझी स्टार्लिंग्स त्यांचंही सायटिंग आता बऱ्यापैकी इथे दिसायला लागलेले आहेत फ्लॉक्स मध्ये. गेल्या आठवड्यात मला त्यांच्या जुवेनाईलचा मोठा फ्लॉक दिसला होता. आणि वरची मलाबार स्टार्लिंग किंवा ब्लाइट स्टार्लिंग म्हणतात त्याला, ते पण मला 2017 मध्ये माझ्या घरातून इथे मी जेव्हा आले नवीन तेव्हा पेअर दिसली होती. पण अनफॉर्च्युनेटली मी कॅमेरा रेडी नव्हते त्यामुळे तो फोटो आला नाही. तो यावर्षी मला एक चांगला फोटो मिळालेला आहे मलाबार स्टार्लिंगचा. सो आय एम हॅपी फॉर दॅट. डव्स आणि पिजन्स. डाव्या बाजूला ते आपलं कॉमन पिजन, रॉक पिजन, आपण कबूतर म्हणतो ते आहे. आपल्याला बघून आता न्यूसन्स बराच वाढलाय त्याचा, तरी पण त्याचे रंग फार सुंदर दिसतात फोटो काढल्यानंतर. त्याच्या गळ्यावरचा पॅटर्न फार सुंदर दिसतो. हा ओरिएंटल टर्टल डव. मी युजली मी कामं करता करता खिडकीतून बघते, काहीतरी वेगळं दिसलं तर मी धावत येते. आणि मी जस्ट एक बघितलं, म्हटलं कोण आहे की नाही. सीझन मध्ये युजली माझं लक्ष असतं. येऊन बघितलं तर जस्ट त्याने ह्या फांदीवरती उडी मारली होती ह्या टर्टल डवने. म्हटलं हे काय वेगळं दिसतंय.
परत हात एक आपल्याला एक्साइटमेंट मध्ये हात थरथर 2 जेमतेम मला चांगले फोटो मिळाले आणि ते उडून गेलं. पण परत दुसऱ्या दिवशी ते इथे होतं, बऱ्यापैकी फोटो मिळाले त्याचेही. त्याच्यानंतर काही नाही दिसलेलं मला. खाली एक युरेशियन कॉलर डव आहे. ते त्याची गंमत म्हणजे मला रात्री दरवाजा बंद करत असताना फडफड आवाज ऐकू आला बाहेर, पंखांची फडफड ऐकू आली आणि मी म्हटलं बहुतेक कबूतर अडकलेलं दिसतंय, म्हणून मी दरवाजा उघडला तर हा माझ्या शू रॅक वरती येऊन बसलेला होता. म्हणजे रात्री उशिरा, बहुतेक वाट चुकून इथे आला असेल काय मला माहिती नाही. त्याच्यासाठी पाणी ठेवलं थोडं आणि तांदळाचे दाणे ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी उठून बघितलं तर तो ऑलरेडी गेलेला होता. सो दिस वॉज माय युरेशियन कॉलर्ड डव. आणि हे सगळ्यात माझा आवडता विषय वॉर्बलर्स. मी दर सीझनला यांची वाट बघत असते, कधी सीझन सुरू होईल आणि हे मला दिसतील. साधारण सप्टेंबरमध्ये यांचं सायटिंग माझ्या इथे सुरू होतं, सप्टेंबर मिड नंतर. पहिले मला ग्रीनिश आणि ग्रीन वॉर्बलर दिसतात. लेसर व्हाईट थ्रोट दिसला की सीझन सुरू होतो युजली माझा. त्याच्यानंतर ग्रीनिश येतात. हे आपल्याकडे कॉमनली दिसतात इथे मुंबईमध्ये. ब्लाइट्स रेड वॉर्बलर साधारण त्यांच्या उडी मारण्यावरनं कळतं की हा वेगळा आहे, चिमणी नाहीये. सगळ्यांना छोटे पक्षी दिसले की ते चिमणी असतात, पण ते सगळ्या चिमण्या नसतात. हे पण हे जे आता मी स्क्रीनवर दिसतात तुम्हाला ते युजली आपल्याला जंगलात किंवा थंड हवेच्या ठिकाणी लाईक माथेरान, महाबळेश्वर अशा ठिकाणी दिसणारे पक्षी आहेत किंवा खूप जंगल आहे जिकडे तिथे. येलो ब्राउड वॉर्बलर आहे तो माझ्या म्हणजे ॲज फार ॲज आय नो, म्हणजे मला सांगितल्याप्रमाणे तो नॉर्थ ईस्ट मधनं आपल्या इथे थंडीमध्ये मायग्रेट होतो, पण फार कमी आहे त्याचं सायटिंग आपल्या इथे. आणि त्याच्या बाजूला आहे तो ह्यूम स्लीप वॉर्बलर. दोघेही जण असे दिसायला सेम दिसतात. सुरुवातीला येलो ब्राउड वॉर्बलर मला ह्यूम स्लीप वॉर्बलरच वाटला होता, तर पण एक्सपर्टनी मला त्याचे डिटेल्स सांगितले की त्याचे पाय थोडे पेल असतात आणि त्यामुळे तो फरक, म्हणजे त्याच्यामुळे मला कळलं की हा वेगळा पक्षी आहे आणि रेअर आहे आपल्या मुंबईच्या ठिकाणी. त्याच्या खाली आहे तो टायटलर स्लीप वॉर्बलर. तो सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी किंवा अगदी चांगल्या जंगलात आपल्याला बघायला मिळतो. आणि उजव्या बाजूला खाली आहे तो टिकेल स्लीप वॉर्बलर. तो पण मला आता गेल्या 10-15 दिवसापूर्वीच, गेल्या महिन्यात मला दिसला होता, ऑक्टोबरमध्ये. ह्याचं सुद्धा सायटिंग आपल्या इथे फार कमी आहे, म्हणजे मी अजून बघितलं नाही किती जणांना दिसलंय ते, पण हा पण फार रेअर आहे आपल्या इथे. मी एकदा तो साऊथला कोडाईकॅनलला बघितलेला आहे टिकेल स्लीप वॉर्बलर. हे असं इकडे मला दिसले त्यामुळे मला प्रचंड आनंद झाला होता. हा वेस्टर्न क्राउन वॉर्बलर, तो सुद्धा आपल्या इथे रेअरिटी आहे, फार कॉमनली दिसत नाही. हा सल्फर बेलीड वॉर्बलर आणि बुटेड वॉर्बलर किंवा हे सायक्सस वॉर्बलर, हे सगळे आपल्या इथे फार कमी दिसतात, अनयुज्युअल आहेत सायटिंग. ते मला माझ्या घरात बसून बघायला मिळतात. काही जण म्हणतात आम्हाला जंगलात जाऊन पण नाही दिसत, ते तुला घरे कसे दिसतात. म्हटलं झालं, माझ्या बाजूला एक पिंपळाचं झाड आहे आणि आय एम ब्लेस्ड विथ दॅट, असं मी नक्कीच म्हणू शकते.
बाय द वे मी आतापर्यंत 13 वॉर्बलर स्पेशीज माझ्या घरातून बघितल्या. एक त्याच्यात मी टाकलं नाही कारण तो फोटो चांगला नाहीये. तो म्हणजे कॉमन चिफचॅफ, तो मला इकडनं दिसलेला आहे. मग आहे फ्लायकॅचर्स. काही फ्लायकॅचर आपले लोकल असतात, ते म्हणजे स्पॉट ब्रेस्टेड फॅन्टेल, हे आपण नेहमीच ऐकतो. त्याचं सकाळी त्याच्या गाण्याने आपली झोप पूर्ण होते. अतिशय सुंदर गातो हा पक्षी. देन वरचा टिकल्स ब्ल्यू फ्लायकॅचर, तो सुद्धा आपल्या इथे दरवर्षी एकदा तरी व्हिजिट असते त्याची. आता 2 दिवसापूर्वी येऊन गेला. हा फोटो जुना आहे, पण आत्ताच 2 दिवसापूर्वी मला तो झाडावर दिसला होता. इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर, हा मी म्हणतात ना मॅम त्याला मराठीत? हा, दुधवा म्हणतात ना त्याला मराठीत? कोणाला? इंडियन पॅराडाईज? हा 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 मॅम. मला मराठीतलं नाव तेवढं, स्वर्गीय नर्तक म्हणतात. अच्छा अच्छा. राजू सर बरोबर आहे ना? हो, स्वर्गीय नर्तक म्हणजे इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर. हो हो. तर तो मला, धन्यवाद. हो धन्यवाद. थँक्यू. हा इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर मला 2017 मध्ये पहिल्यांदा दिसला. आणि म्हणजे मला असं वाटलं की म्हणजे खरोखर मी बघते का नाही, असं एकदम विश्वासच बसत नव्हता. कारण नुकतीच मी सिंहगड व्हॅलीला जाऊन आले होते आणि तिकडे मी प्रथम बघितला होता तो, अगदी जवळून. त्यामुळे हे फार मोठं आश्चर्य होतं त्यावेळेला माझ्यासाठी. पण आता हा बऱ्यापैकी कॉमनली दिसतो आपल्या इथे, म्हणजे रोजचं दर्शन होतं असं म्हटलं तरी चालेल त्याचं, सीझन मध्येच ऑफकोर्स. आणि हा ब्लॅक नेप मोनार्क, ही फिमेल आहे. मस्तपैकी म्हणजे ती फॅन्टेल समजत होती असं मला वाटतं त्या दिवशी. मस्त नाच चालू होता अख्ख्या झाडावर. आणि एका वेळेला मी 4 इंडिव्हिज्युअल्स बघितलेत त्यावेळेला, म्हणजे 3 फिमेल आणि 1 जुवेनाईल. मेल फार क्वचित दिसतो, म्हणजे एखाद दुसरे सायटिंग होतं त्याचं वर्षातनं, पण हे सीझन मध्ये दिसतात, बऱ्यापैकी दिसतात फिमेल्स. हे माझी ही सगळी स्पेशल सायटिंग्स. हा ब्राऊन ब्रेस्टेड फ्लायकॅचर, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये हा दिसणं म्हणजे फार विरळ आहे. तो जस्ट माझ्या, आता मी 7व्या मजल्यावर राहते, तो साधारण 2ऱ्या-3ऱ्या मजल्याच्या लेवलला होता. 2 दिवस इथे त्याचं सायटिंग होत होतं मला. आणि बाजूचा आहे तो रस्टी टेल फ्लायकॅचर, ब्राऊन ब्रेस्टेड दिसल्यानंतर एक आठवड्याभराच्या अंतराने मला तो दिसला. हा 5 ऑक्टोबरला दिसलेला आणि रस्टी टेल मला 12 ऑक्टोबरला दिसलेला इथे. फक्त त्याची एक छोटी टेल दिसतीये, त्याच्यावरती रस्टी कलर दिसतोय, म्हणून मी जस्ट आयडी करून घेतलं. तर एक्सपर्टनी सांगितलं की तो रस्टी टेल फ्लायकॅचरच आहे म्हणून. त्यानंतर हा एशियन ब्राऊन फ्लायकॅचर आणि रेड ब्रेस्टेड. रेड ब्रेस्टेड अगदी दरवर्षी मेल फिमेल दोन्हीही दिसतात मला, आणि बऱ्यापैकी त्यांचं सायटिंग असतं थ्रू आउट सीझन. हा टायगा फ्लायकॅचर, याची मेल आणि फिमेल दोन्ही मला दिसलेले आहेत. हा सुद्धा म्हणजे शहराच्या ठिकाणी तसा विरळाच आहे असं मला वाटतं. आणि गेल्या सीझनच्या शेवटी आणि ह्या सीझनच्या सुरुवातीला मला वर्डिटर फ्लायकॅचर सुद्धा दिसलेला आहे इकडनं उडताना, पण फोटो नसल्यामुळे मी इथे टाकू शकले नाही तो. पण माझं सायटिंग झालंय ह्याचा आनंद आहे. आता श्राईक्स म्हणजे खाटीक, हे 3 प्रकारचे खाटीक म्हणजे श्राईक्स मला इथनं दिसलेले आहेत. तर हा लॉंगटेल श्राईक हा दरवर्षी दिसतो. फार कॉमन नाहीये सायटिंग त्याचं इथे पार्ल्यामध्ये, पण तरीही दिसतो. बेबॅक श्राईक मला यावर्षी पहिल्यांदा दिसला, पण माझ्या विलेपार्ले पक्षी मित्रांच्या ग्रुपमधल्या काही पक्षी मित्रांना 1-2-3 वर्षापासून सायटिंग होतं ह्याचं.
आणि हा ब्राऊन श्राईक एका संध्याकाळी तो पिंपळाच्या झाडावर उड्या मारत होता आणि मला वाटलं काहीतरी वेगळी मुवमेंट वाटली म्हणून मी रॅन्डमली फोटो काढले, कारण खूप अंधार झाला होता. हा मी जरा एक्सपोज करून दिसेल असं तरी ठेवलाय, पण रेकॉर्डसाठी मला हा फोटो मिळाला. ब्राऊन श्राईक पार्ल्यातून दिसणं म्हणजे जरा टू मच वाटलेलं मला त्यावेळेला. खूप आनंद आहे, पण त्याचा फारच आनंद आहे. सगळ्यात जे आपण इग्नोर करतो, बरेच जण इग्नोर करतात किंवा फार लोकांकडे हे जे काय हे छोटे वरनं खूप पळापळ करतात, त्यामुळे फोटोही काढणं जरा कठीण असतं. पण आता थोडं प्रॅक्टिस करून करून मला जमतंय. हे 3 प्रकारचे मार्टिन्स माझ्या घरातून मी बघितले. हा डस्की क्रॅग मार्टिन, हा फोटो इकडचा नाहीये, पण बाकीच्यांना दिसावा म्हणून मी हा फोटो टाकलाय. हा फोटो मी काढलेला आहे माझ्या गावाला, पण पक्षी कसा असतो ते दिसण्यासाठी म्हणून मी आता हा टाकला इथे. याचं रेग्युलर सायटिंग होतं माझ्या इथे. युरेशियन क्रॅग मार्टिन मला माझा हा 100वा होता, त्यामुळे तो विशेष आहे माझ्यासाठी. आणि हा सँड मार्टिन, हा मला गेल्या महिन्यात हा दिसलेला आहे. हा सुद्धा इथे मुंबईत दिसणं जरा रेअर आहे असं मला वाटतं. म्हणजे एक्सपर्ट्स कोण सांगू शकत असतील तर आनंद होईल ऐकायला, हो कॉमन आहे की नाही ते. आणि तिसरे म्हणजे स्विफ्ट्स. हे अतिशय गोड पक्षी असतात हे सगळे, असं मला वाटतं. आणि इतके छोटे आणि इतके इकडून तिकडे, म्हणजे एक फ्लाईट त्यांची सरळ नसते, त्यांना कॅप्चर करणं म्हणजे दिव्य असतं. तरी पण आता थोडं थोडं जमायला लागलंय. तसा हा एशियन पाम स्विफ्ट, आपल्या इथे अगदी त्याचं थ्रू आउट इयर त्याचं रेग्युलर दर्शन होतं. हा लिटल स्विफ्ट, हा सुद्धा आपल्या इथे रेग्युलरली दिसतो, फ्लॉक्स मध्ये असतात. आणि हे अल्पाईन स्विफ्ट आपल्याला थंडीत दिसतात. गेले 2 वर्ष मला हे सतत दिसत आहेत थंडीत, म्हणजे आपल्या सीझन मध्ये, बर्डिंग सीझन मध्ये, मायग्रेशन सीझन मध्ये. साधारण ते साऊथ वेस्ट वरून नॉर्थ ईस्टला जाताना मला दिसतात. सकाळच्या वेळी जास्त दिसतात आणि संध्याकाळी दिसतात. एका वेळेला मी हे अल्पाईन स्विफ्ट्स जवळजवळ 150-200 तरी वरती आकाशात घोंगावताना बघितलेले आहेत मी. दॅट वॉज अ रेकॉर्ड, म्हणजे माझ्यासाठी तरी. हे रेड रम स्वॅलो, हे सगळे स्वॅलोज, हे पण असेच, त्यांची फ्लाईट एकदम अनोखी असते. इकडून तिकडे तिकडून आपल्याला पटकन कॅप्चर करणं जरा कठीण जातं त्यांना. हा रेड रम स्वॅलो, गेल्या काही दिवसात मी हे अनेक फ्लॉक मध्ये बघितलेत, म्हणजे छोटे छोटे फ्लॉक्स. आणि 2-3 तासात मी जवळजवळ 100 बघितले असतील त्यावेळेला, गेल्या 10 दिवसापूर्वी. ते साधारण साऊथ ईस्ट कडून नॉर्थ वेस्ट कडे जात होते. बार्न स्वॅलोज बऱ्यापैकी दिसतात इथे. आणि हा वायर टेल्ड स्वॅलो, हा मला यावर्षी प्रथम दिसलाय. युजली आपण ते भांडूप पंपिंग स्टेशन किंवा पाण्याच्या जागी आपण त्यांना बघतो. तो मला आता ह्या सीझनला मला पहिल्यांदा इथे दिसला. हे स्पेशल आहेत माझ्यासाठी सगळे. थँक्यू मंडळी. थँक्यू मॅम. माधुरी मॅम, खूप छान स्लाइड्स आणि खूप छान फोटो तुम्ही दाखवले. थँक्यू. आणि खूपच म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. मला वाटतं एक पिंपळाचं झाड आपल्या खिडकीच्या बाहेर असावं
हो, एक अभियान सुरू करायला हवंय पिंपळाची झाडं लावण्याचं. एक पिंपळाचं झाड दे मला. एक पिंपळाचं झाड आपल्या घराबाजूला असं काहीतरी एक करायला हवंय आपल्याला. खरंच खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. आणि 2 प्रश्न घेऊया नंतर. एक 2 प्रश्न चॅट मध्ये विचारले आहेत. राघवेंद्र राजाध्यक्ष सर आहेत, त्यांनी विचारलंय की तुमची जी खिडकी आहे तुमच्या घराची, फ्लॅटची 5व्या मजल्यावरची, ती कुठल्या दिशेला आहे? मी खिडकीत बसलं की मला उत्तर दिशा दिसते. उत्तर दिशा. हो. बरं. त्यानंतर त्यांनी 180 डिग्री दिसतात, कारण त्याच्या पलीकडे मला दिसू शकत नाही. फॉर्च्युनेटली माझ्या घराच्या समोर घरासमोरची बिल्डिंग छोटी असल्यामुळे मला व्ह्यू बऱ्यापैकी दिसतो लांबपर्यंतचा. ते एक आहे. म्हणजे त्याच्या पुढे इमारती नाहीत का पलीकडे? लांब आहे, पण बऱ्यापैकी मोकळा व्ह्यू आहे माझ्या घरातून. बरं. राजाध्यक्ष सरांनी दुसरा प्रश्न विचारला, हाऊ हाय डू these birds fly, eagles etc. Can you suggest basic equipment required for window birding? म्हणजे 2 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये. पक्षी किती उंचीवर उडतात, इगल्स वगैरे? इगल्स कधी कधी खूप उंच असतात, म्हणजे जेव्हा घारी मागे लागतात त्यावेळेलाच मला ते नोटीस होतात, एवढेच उंचावर असतात. किंवा काही फार म्हणजे अगदी आता हे फाल्कन वगैरे तुम्ही बघितलं तर 8व्या-9व्या मजल्यावरच्या हाईटला सुद्धा असतात. आता मी जे फोटो दाखवले ते जास्तीत जास्त 9व्या-10व्या मजल्यावरती, त्याच्या पलीकडे नाही, एवढे जवळ असतात. बरं. आणि तुमच्याकडे कुठलं इक्विपमेंट कुठलं सजेस्ट कराल तुम्ही खिडकीतनं जर फोटो काढायचे असतील तर? किंवा तुमच्याकडे काय आहे? इथे मी ब्रँड तरी नाही सांगू शकत, पण टेलिफोटो लेन्स आणि कुठलाही SLR कॅमेरा किंवा इव्हन चांगला पॉइंट अँड शूट जे बर्ड फोटोग्राफीसाठी आहे ते वापरू शकतात. मी फार एक्सपर्ट नाही या गोष्टीतली, पण माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला सांगू शकते. बरं. प्रणव दातार प्रश्न विचारतात. प्रणव दातार, तुम्ही अनम्यूट करून पण विचारू शकता. मैडम मैं आस्क? हाँ, बहुत अच्छा सेशन रहा, बहुत ही अच्छे से आपने उसको एक्सप्लेन किए. थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच. नाइस टू मतलब बीइंग अ पार्ट ऑफ इट. यस, थैंक यू. ये मेरा पहला वेबिनार है, तो पता नहीं था कैसे करने का था, बट किया मैंने. नहीं मैं अभी आज ही हम लोग बस बर्डिंग के लिए जाकर आए, तो हम यहाँ पे वेस्टर्न रीफ ये लिखा इग्रेट. ओके. जो अभी दिखा है वो तो मतलब कोस्टल बर्ड है, लेकिन वो भी यहाँ पे शायद बर्डिंग ट्रांजिट में होगा तो दिख गया. वो भी दिखा है मुझे यहाँ से. जी बहुत अच्छा सेशन रहा. आई एंजॉयड अ लॉट. थैंक यू सो मच. प्रणव दातार विचारतायत, हाउ डू यू सी such a large variety of birds? Do you live near any forested patch? No, not at all. फॉरेस्ट म्हणजे कॉन्क्रीट फॉरेस्ट आहे म्हटलं तर चालेल, पण पार्ल्यात बऱ्यापैकी झाडं असल्यामुळे पक्षी येत असावेत, किंवा काही मायग्रेटरी पाथ असेल त्यांचा, तर तो अभ्यासाचा विषय आहे. प्रसाद जोशी म्हणतात, खूपच छान निरीक्षण, धन्यवाद. थँक्यू. त्यानंतर संजना काजवे विचारतायत, What is your daily routine? What is your daily birding routine, ma'am? स्वयंपाक करता करता बाहेर बघायचं खिडकीतून, हालचाल दिसली की धावत जायचं, फोटो काढायचं, फक्त कॅमेरा रेडी ठेवा. छान, खूपच मस्त. मिलिंद जामदार म्हणतात, पिंपळाचे झाड म्हणजे पक्ष्यांचे माहेरघर, त्याला फळे येतात तेव्हा खूपच गर्दी असते. दिवस उगवल्यापासून पुढील 2 तास पक्षी दिसतात. माझ्या घरा शेजारी पिंपळाचे झाड आहे म्हणून मला अनुभव आहे. येस, अगदी बरोबर आहे. राघवेंद्र राजाध्यक्ष सर म्हणतात, सुपर हॉबी, नाईस प्रेझेंटेशन, थँक्यू सो मच, थँक्यू फॉर अँसरिंग माय क्वेश्चन्स. थँक्यू. आणि प्रणव दातार पण परत तुम्हाला थँक्यू म्हणतात. आणि कोणीतरी हँड रेज केला होता, त्यांनी प्रश्न विचारायला हरकत नाही, अनम्यूट करून प्रश्न विचारा तुम्ही. कोणी हँड रेज केला होता आता एकाने? ठीक, तर ते विचारू शकता. किंवा आजचा जो वेबिनार आहे त्याच्यामध्ये एच डी ॲग्रिकल्चर प्रश्न विचारा तुम्ही, काय हरकत नाही, अनम्यूट करून विचारा. तुमचं नाव आम्हाला दिसत नाही, HD ॲग्रिकल्चर लिहिलंय. नमस्कार. तुमचं नाव सांगा. प्राध्यापक हेमंत कुमार डुंबरे बोलतोय. सर बोला. मी MSc कृषी कीटकशास्त्र असून शिवनेरी कृषी ग्राम विकास प्रतिष्ठान म्हणजे शिवनेरी कृषी पदवीधर संघटना आमची आहे.
जुन्नर आणि आंबेगाव तालुके हे जे पुणे जिल्ह्यातले आहेत तिथले सर्व ऍग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट आम्ही सभासद आहोत. आणि आम्ही ह्या वर्षीपासून एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे, तो म्हणजे देशी झाडांची नर्सरी. मस्त. आणि त्याच्यामध्ये सर्व जे आपण सगळे पाऊस आला की म्हणतो झाडं लावा, पण जी झाडं लावायला पाहिजेत ती झाडच उपलब्ध नसतात, असा आमचा अनुभव आहे. आणि म्हणून यावर्षीपासून आम्ही सगळ्या संघटनेच्या सर्व मंडळींनी असा उपक्रम चालू केला आहे की शिवनेरीच्या पायथ्याशी आमची जमीन आहे. शिवनेरी किल्ला सगळ्यांनाच माहिती आहे, तिथे आमची जमीन आहे आणि तिथे आम्ही देशी झाडांच्या वृक्षांची रोपं करतोय. आता इथून सुरू केले आम्ही काम ते आता. आणि पुढच्या वर्षी पावसाळ्यामध्ये जूनमध्ये ज्यावेळेस पाऊस पडेल किंवा ज्यावेळेस झाडं लावा झाडं जगवा असं सगळं म्हणतात लोक, त्यावेळेस आमच्याकडे बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये झाडं उपलब्ध असतील. बरं सर या प्रेझेंटेशन बद्दल काय बोलायचं असेल तर ते बोलाल तर बरं होईल. नाही आता हे प्रेझेंटेशन धरून जर काही बोलू शकलात तर चांगलं होईल. हे प्रेझेंटेशन तर खूप छान होतं, मी सगळं ऐकलं, फोटोही ते काही जे आवडले ते मी ते स्क्रीनशॉट करून ठेवलेले आहेत. अतिशय सुंदर प्रेझेंटेशन. मॅडमला पुढच्या याच्यासाठी आम्ही एक पिंपळाचं झाड आमच्या वतीने देतो, हे मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करतो. थँक्यू. मी त्यांच्या दुसऱ्या बाजूला कुठेतरी पिंपळाचं झाड लावावं आणि अजून जास्तीत जास्त पक्षी त्यांच्याकडे यावेत अशी आमची मनोकामना आणि शुभेच्छा. धन्यवाद. संजना काजवे परत विचारतायत, माधुरीताई तुमचे घर कितव्या मजल्यावर आहे? रॅप्टरचे खूप सुंदर फोटो मिळाले म्हणून विचारलं. 7व्या मजल्यावर आहे. मेघना शहानी तुम्हाला तुमचं कौतुक केलंय. त्यानंतर श्रीधर वेलाडी यांनी पण खूप छान, मॅम इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग टू नो कॉमन बर्ड नेम्स वी युजली सी. संजना काजवेंनी खूप सुंदर प्रेझेंटेशन म्हटलंय, तर सर्वांनी कौतुक केलं. आज आपला जो वेबिनार आहे ह्यासाठी महाराष्ट्र पक्षी मित्रच्या कार्यकारिणीचे सदस्य अनिल पिंपळापुरे सर सुद्धा उपस्थित आहेत आणि अनुभवी पक्षी मित्र आणि पक्षी संवर्धनासाठी कार्य करणारे मुकुंद धुर्वे सर गोंदियावरनं आणि पिंपळापुरे सर नागपूरवरनं जॉईन झाले आहेत. पिंपळापुरे सर काय बोलाल आजच्या प्रेझेंटेशन बद्दल? डॉक्टर साहेब, डॉक्टर अनिल पिंपळापुरे. धुर्वे सर, मुकुंद धुर्वे सर पण आहेत. सर काय बोलायचं आहे का? तर नाहीतर मग आता आपण पूनम निहातकर म्हणतात महिलांच्या आरोग्य समस्या मराठीत आणि डिटेल्ड प्रेझेंटेशन. काय मला कळलं नाही. मराठीत आणि डिटेल्ड प्रेझेंटेशन इतके वर उडणारे शिकारी पक्षी ओळखता कसे येतात? डॉक्टर पूनम निहातकर विचारतात. ओळखतं म्हणजे मी एक्सपर्टना विचारते किंवा माझ्याकडे जे पुस्तक आहे ते मी रेफर करते. बरं, त्याच्यातनं नाही कळलं तर मी एक्सपर्ट्सना विचारते. बरं, छान आहे. म्हणजे आपण शिकायची आपली इच्छा जर असेल तर आपल्याला लोक सांगतात नाही, फक्त आपण कुठेतरी टाकायला हवं. जसं फेसबुकवर बरेच ग्रुप्स आहेत, बर्ड्स ऑफ महाराष्ट्र, बर्ड्स ऑफ मुंबई, आस्क आयडी ऑफ इंडियन बर्ड्स नावाचा एक ग्रुप आहे. त्याच्यावर जर आपण फोटो टाकले तर नक्कीच लोक आपल्याला माहिती देतात. मिलिंद जामदार साहेब प्रश्न विचारा तुम्ही. हा सर, इंडियन बर्ड्स नावाचं एक ऍप आहे. त्या ऍप मध्ये पण आपल्याला जर पक्षी जर असं नाही का, जर नाव नाही मिळालं त्याचं तर सापडला नाही लवकर, तर त्यामध्ये आपण टॅली करून पाहू शकतो. तिथं पक्ष्याचं जसं आज मॅडमनी संवर्ग दाखवले सगळे, त्या संवर्गानुसार तिथे पक्ष्यांचं कॅटेगरी वाईज पक्षी दिलेले आहेत आणि मग त्यातनं आपण पाहिलेल्या पक्षीची साईज किंवा तो कोणत्या प्रकारातला आहे ते प्रकार तिथे दिलेले आहेत. खूप छान आहे. इंडियन बर्ड्स म्हणून ऍप आहे. आणि आणखी एक सेकंड मी तुम्हाला आणखी दुसरं एक ऍप सांगतो. त्या ऍप मध्ये खूप छान पद्धतीने आपल्याला पक्षी शोधता येतात. आणि एक दुसरा तर असा आहे, त्याचा जर फोटो काढला की इंटरनेट ऑफ बर्ड्स हे ऍप आहे. सोसायटीचं ऍप आहे. फोटो टाकला तर ते लगेच आपल्याला पक्षाचं नाव शो करतं. अगदी करेक्ट करत नाही, पण 70% त्याने सांगितलेले पक्षी बरोबर असतात. म्हणजे जे नवशिके असतील किंवा ज्यांना माझ्यासारखे कार्यकर्ते असतात त्यांना बरेच पक्ष्यांची ओळख नसते, तर त्यांच्यासाठी खूप छान आहे. बरोबर. इंटरनेट ऑफ बर्ड जे ऍप आहे ते BNHS आहे आणि मोबाईल फोनवर तुम्हाला फ्री मध्ये डाउनलोड करता येईल.
तर ज्यांना वाटतं की ते अँड्रॉइड ॲज वेल एज दोन्ही म्हणजे आयफोनसाठी पण आहे, त्याची लिंक मी इकडे चॅटमध्ये टाकतोय. कुणाला डाउनलोड करायचं असेल तर नक्की डाउनलोड करू शकता. तुम्हाला यांनी खूप छान कमेंट केली आहे, ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. मेघना शाह म्हणतात, छान झाला कार्यक्रम, थँक्यू. तुमची चिकाटी जबरदस्त आहे. मी 50 पर्यंत पक्षी मोजले होते आणि नंतर सोडून दिले. करत राहा अजून मिळतील. नंतर डॉक्टर गणेश मरगज आहेत, ते सावंतवाडीवरला असतात. ते म्हणतात व्हेरी नाईस प्रेझेंटेशन. थँक्यू. तुमचं सगळ्यांनी कौतुक केलंय. तर महाराष्ट्र पक्षी मित्र आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी तर्फे मी तुमचे आभार मानतो की तुम्ही खूप सुंदर असं सादरीकरण आज इथे दिलंय. आणि याआधी माणिक देशमुख मॅमनी खूप सुंदर प्रेझेंटेशन सादरीकरण दिलं होतं त्यांच्या छंदाबद्दल. त्या नागपूरला असतात आणि यापूर्वी त्या गोंदियाला होत्या, गोंदिया आणि नागपूर परिसरातील पक्ष्यांबद्दल. आज तुम्ही आलात आणि खूप छान असं सादरीकरण केलं. खरं म्हणजे दुर्गोत्सवाच्या वेळेस माझी इच्छा होती की आपल्या पक्षी मित्रांमधील नवदुर्गा असं काहीतरी आपण करावं आणि 9 जणींना आपण सादरीकरण करायला लावावी. पण दुर्गोत्सवामध्ये सगळ्या सखी आपल्या आणि बिझी असतात, सगळेजण बिझी असतात. बरोबर. हा, त्यामुळे 9 जणींना खरंच एकत्र आणणं कठीण वाटलं. 9 जणींना 9 दिवस. 9 जणींना 9 दिवस आहेत. खूप जण आहेत, खूप खूप महिला या क्षेत्रात खूप चांगलं काम करतायत. मी जिथे काम करतो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये सुद्धा आता इतकी महिलांनी आघाडी घेतली आहे की आम्ही मागेच पडायला लागलो असं वाटतं कधी कधी. तर खूप छान असं आहे. तर आपण आमच्या पार्ल्यामध्ये पण बऱ्याचशा महिला ज्या जास्त निरीक्षण करतात, सॉरी बाकीच्यांनो, पण आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणी कापडी, तिला सुद्धा गेल्या लॉकडाऊन पासून ह्या वर्षीपर्यंत 100च्या वरती तिला पक्षी दिसलेले आहेत. ते सुद्धा म्हणजे माझ्या लिस्ट मध्ये असलेल्यापेक्षा सुद्धा वेगळे तिला दिसलेले आहेत. व्हेरी नाईस. भेटलं मी त्यांना. हो. तर खूप छान सादरीकरण झालं आणि आज आपण इथे थांबूया. माझे सहकारी प्रियंका, ती आजारी असून सुद्धा आज ती जॉईन झाली, आणि सागर हे आहेत आणि त्यांनी या वेबिनारचं बॅकग्राऊंड सगळं सांभाळलंय आणि याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण ते करतायत आणि लवकरच आपण ते युट्यूब चॅनलवर अपलोड करू. तर ज्यांना जॉईन करता आलं नाही ते सुद्धा बघू शकतील. पुन्हा एकदा धन्यवाद. राजू सर, मोबाईल नंबर शेअर करा ना प्लीज. हो, टाकतोय, पटकन तुम्ही कॉपी करून घ्या कारण आपण 1 मिनिटात बंद करतोय. मला माझ्या खिडकीमधनं ग्रे हेरॉन दिसलेला, मला फोटो नाही मिळाला, पण मुंबईत असतात की रेअर असतात? खूप आहे असतो ग्रे हेरॉन. हो, रेअर नाही, रेअर यांनी जे दाखवलेत ना याच्यामध्ये बरेच पक्षी रेअर होते आणि त्यांनी जसं सांगितलं ते पक्षी सगळे साधारणतः आपण रेअर म्हणून कन्सिडर करायला हरकत नाही. तर इथे आपण थांबूया. सर्वांचे पुन्हा एकदा पक्षी मित्र आणि BNHS तर्फे खूप खूप धन्यवाद. माधुरी मॅमचे विशेष धन्यवाद आणि आपण इथे थांबूया. सागर, प्लीज यू कॅन कन्क्लूड दी वेबिनार.